सर्वांना नमस्कार. जीनियस नॉलेज या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तुम्हाला माहिती आहे का, नारी शक्ती दूत ॲप PM मोदींनी लॉन्च केले आहे. याचा महिलांना कसा होणार फायदा हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने नमो महिला सशक्तीकरण अभियानाला चालना देण्यासाठी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात नारी शक्ती दूत ॲप लॉन्च केले. या ॲपच्या माध्यमातून महिलांना मोठी मदत होणार आहे. याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना गरजू महिलांबद्दल माहिती देणे आणि त्यांना मदत करणे शक्य होणार आहे. महिलांना विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी मदत व्हावी म्हणून डिझाईन केले आहे. महिलांसाठी सरकारी कल्याणकारी योजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने नारी शक्ती दूत ॲप विकसित करण्यात आले आहे. अनेक पात्र आणि गरजू व्यक्तींपर्यंत अनेकदा सरकारी योजनांची माहिती पोहोचत नाही. त्यांच्याकडे त्यांना मिळणाऱ्या सोयींचा लाभ घेण्यास बऱ्याच जणांना अडचणीचा सामना करावा लागतो. हे ओळखून हे ॲप सरकार आणि नागरिक आणि लाभार्थी यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. तंत्रज्ञानाचा वापर करून ॲप गरजू व्यक्तींची ओळख आणि मदत मिळणे सुलभ करते. यामुळे सरकारी कार्यक्रमांची कुठल्याही अडचणीशिवाय अंमलबजावणी करणे सोपे जाणार आहे. नारी शक्ती दूत ॲप हे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आले आहे. त्यांनी त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना या मोबाईल ॲप्लिकेशनवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे महिलांसाठी कल्याणकारी योजनांना चालना देण्यासाठी नागरिकांचा सहभाग तर सुलभ होतोच, सोबतच महिलांना इतर विभागांच्या योजनांचा लाभ मिळण्यासही मदत होते. महाराष्ट्रासाठी नमो महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हे ॲप लॉन्च करण्यात आले. नारी शक्ती दूत ॲपचा इंटरफेस हा युजर फ्रेंडली बनवण्यात आला आहे, जेणेकरून हे ॲप सर्व स्तरावर आणि सर्व स्तरातील वयोगटातील व्यक्तींना वापरता येणार आहे. सध्या हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. नागरिक बचत गट या ॲपचा वापर करून त्यांच्या परिसरातील सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात, पण त्यांना याबद्दल माहिती नाही अशा महिलांची ओळख पटवू शकतात. या ॲपमध्ये विविध सरकारी योजना, त्यांच्या पात्रतेचे निकष आणि ते देत असलेल्या लाभांबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच गरजू महिलांना प्रभावीपणे मार्गदर्शन करण्यासाठी नागरिकांना सक्षम करते. जिल्हाधिकारी कार्यालयांना नारी शक्ती पोर्टलवर ॲक्सेस असेल, ज्यामध्ये ते नागरिकांना मदत केलेल्या गरजू महिलांची माहिती पाहू शकतात, संपर्क साधू शकतात आणि त्यांना मदत पुरवण्यासाठी काम करू शकतात. वापरकर्ते त्यांच्या संबंधित प्रकरणांची प्रोग्रेस ट्रॅक करू शकतात. तसेच कामातील पारदर्शकता आणि प्रोग्रेस देखील तपासली जाऊ शकते. ॲपच्या प्रक्रियेतील 5 महत्त्वाचे टप्पे. 1. नागरिकांकडून लाभार्थ्यांची ओळख करून त्यांची माहिती नारी शक्ती ॲपद्वारे सादर केली जाते. 2 नंबर, ही माहिती जिल्हा जनकल्याण कक्षाला दिली जाते. 3 नंबर, जिल्हा जनकल्याण कक्ष लाभार्थ्यांशी त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी संपर्क साधतो. 4 नंबर, पात्रता तपासणे आणि त्यांना लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत केली जाते. 5 नंबर, नारी शक्ती दूतांना मिळालेल्या लाभाबद्दल माहिती मिळते. असे हे ॲपच्या
प्रक्रियेतील महत्त्वाचे 5 टप्पे आहे. सर्व महिलांनी, सर्व नागरिकांनी या ॲपचा लाभ घ्यावा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.